नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत बहुचर्चित अशा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे इकडे महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसलाय। या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे विजयी झाले, तर पर्यायाने इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डींचा पराभव झाला। खरं तर संख्याबळ पाहता हे अपेक्षित होतच, परंतु आता शिंदेंच्या एका नेत्याकडून या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या खासदारांवर क्रॉस वोटिंगचा आरोप होतोय। शिंदेंचे नेते संजय निरुपमांनी ठाकरे आणि पवारांच्या खासदारांवर नेमके असे काय आरोप केले आहेत, ठाकरे आणि पवारांच्या गोटामध्ये यामुळे का खळबळ माजली आहे तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली, तर विरोधी पक्षाचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाल्याचं पाहायला मिळालं। आणि आता या निवडणुकीनंतर शिवसेना नेते संजय निरुपमांनी बुधवारी इंडिया आघाडीच्या खासदारांवर क्रॉस वोटिंगचे आरोप केलेत। नव्हे तसा दावाच खरं तर निरुपम यांनी केलेला आहे। या क्रॉस वोटिंग मध्ये ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील पक्षाच्या खासदारांचा समावेश असल्याचा दावा निरुपम यांनी केलाय आणि त्यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। निरुपम यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं की इंडिया आघाडीच्या 16 खासदारांनी एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान केलेलं आहे, ज्यामध्ये शिवसेना युबीटी गटातील 5 खासदारांचा समावेश आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील सुद्धा काही आमदार यामध्ये समाविष्ट आहेत। त्यामुळे या ठाकरे आणि पवारांच्या खासदारांनी भाजपच्या एनडीएला पाठिंबा दिला आणि भाजपच्या किंवा एनडीएच्या उमेदवाराचा विजय निश्चित केला, अशा पद्धतीचा आरोप निरुपम करतात। निरुपम पुढे असंही म्हणाले की निवडणूक निकालांवरून हे स्पष्ट झालेलं आहे की इंडिया आघाडी ही पूर्णपणे विखुरलेली आहे, तर एनडीए मध्ये एकजूट कायम आहे। दरम्यान या क्रॉस वोटिंगच्या आरोपांवर संजय राऊतांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। राऊत म्हणाले की अशी विधानं करणारे त्यांच्या पक्षाच्या निष्ठावंतांचा अपमान करत आहेत। सत्ता आणि पैसा असलेले लोक फक्त 10 ते 12 मतांचं क्रॉस वोटिंग करू शकतात। 12 मतं कोणाची असू शकतात याची आम्हाला कल्पना होती। आम्ही ना रागावलो आहोत ना निराश आहोत। आम्हाला 300 मतं मिळाली, जी काही छोटी संख्या नाही, असं सुद्धा राऊतांनी यावेळी सांगितलेलं आहे। खरं तर उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक अगदी सरळ होती। एनडीएची आणि इंडिया आघाडीची जर संख्याबळ आपण पाहिली तर त्यानुसार एनडीएचाच उमेदवार हा जिंकेल हे स्पष्ट होतं, परंतु या निवडणुकीमध्ये कोणी दगा करताय का किंवा कोणी अशा पद्धतीची क्रॉस वोटिंग करताय का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण त्यामुळे त्या खासदारांची निष्ठा आणि संभाव्य काय परिस्थिती केंद्रीय राजकारणामध्ये उद्भवू शकते या संदर्भातला अंदाज येणार होता। त्यामुळे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। संजय निरुपमांनी ठाकरे आणि पवारांच्या खासदारांवर केलेल्या या क्रॉस वोटिंगच्या आरोपांमध्ये तुम्हाला काही तथ्य वाटतंय का, आम्हाला नक्की कळवा। तुमच्या प्रतिक्रिया, तुमची जी काही मतं असतील ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित येऊ द्या आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।